मॅडम आत येऊ? हा या. बोलवलं? कुणाचे अष्टपुत्रे आलेत का? हा मॅडम, मोहन सर कधी वेळेवर येतात का? आज तर सुपर लेट आहेत. हा राहू दे, ते आले की लगेच त्यांना आत पाठवा. खूप महत्वाचं काम आहे त्यांच्यात. ठीक आहे मॅडम. आजही उशीर. आज येऊ दे त्यांना, बघतेच. तुम्ही का माझ्या पाठी लागलेत? मला माझं काम करू दे ना, तुम्ही जा ना इथून. ही कुठली जागा आहे आणि तू इथे का आलायस? क्लास आहे, गोडबोलेबाईंचा क्लास. म्हणजे मी शिक्षक आहे ना, मी इथे लहान मुलांना शिकवतो. हा, इथे सगळी मुलं येतात. मग आम्ही त्यांना पण आहे ना, वेल वाजवायच्या वेळी गायब होतो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. अहो मोहन, हो, हे काय आहे? काय वाजतंय? अहो ते बटन दाबलं ना की बेल वाजते. हा आवाज येतोय ना, हो हो. म्हणजे मग मुलांना कळतं की आता क्लास भरणार आहे. सगळी मुलं येतात आणि वर्गात बसतात. मग थोड्या वेळाने परत बेल दाबतात की मुलांना कळतं की आता क्लास संपला. मुलं सगळी घरी जातात आपापल्या. अहो माहितीये मला, अनेक वर्ष काम करते मी इथे. तुम्हाला नाही सांगत आहे हो मी मोहन, मी वाजू? नाही नाही नाही, प्लीज नका वाजू. नाही वाजवत. नका बेल वाजू. अहो का त्रास देताय तुम्ही मला? कुठे त्रास दिला तुम्हाला? तुम्हाला नाही बोललो मी. तुम्ही अहो तुम्ही जा ना. अहो असं काय? अहो तुम्ही कुठे चाललाय? कुठे कुठे सर? कुठे? नाही मी कुठे नाही हे इथे मॅडमनी भेटायला बोलवलं होतं, त्यांना भेटायला आलोय. मॅडमने भेटायला बोलवलेलं, पण ते सकाळी ना. सकाळी आता गेलाय मॅडम तुमची वाट बघून दुसऱ्या कामाला. बाहेर गेले? पण गुणाजी, मॅडमनी मला भेटायला बोलवलं होतं, त्या अशा कधी मधून बाहेर जात नाही. म्हणजे तुमचा माझ्यावरती भरोसा नाही? मोहन, हा का तुला त्रास देतोय? बघतेच नको प्लीज काय करू नका तुम्ही. प्लीज काय गुणाजी, मला जर मॅडमना भेट. नाही तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. मॅडम आतमध्ये नाही, तुम्ही नंतर या. मोहन, तुला ज्यांना भेटायचंय ना ते आतमध्ये आहेत. हा कर्मचारी ना खोटं बोलतोय. तू एक काम कर, तू आत जा. ह्याच्याकडे मी बघते. हो सर. हो सर थांबा. हो सर. काय करताय तुम्ही? एक तर इतक्या उशिरा आला, मग मला न विचारता माझ्या केबिन मध्ये घुसलात. आलो केबिन मध्ये आलो. शिक्षक आहात ते विसरलात का तुम्ही? अहो काय झालं मॅडम माहितीये का? सॉरी म्हणजे उशिरा आल्याबद्दल. पण ना त्या माझ्या मागे लागल्या. त्या आत्ताही बाहेर उभे आहेत म्हणून येऊन मी दरवाजा बंद करून घेतला. कोणत्या? अहो म्हणजे या बघा स्वतःभोवती गिरक्या काय घेतात, हसतायत काय? कुठं कोण आहे? म्हणजे तुम्हाला पण त्या दिसत नाहीयेत मॅडम? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? हो परिणाम झालाय. एक तर रोज उशिरा येतात, परत न पटणारी कारणं देतात. वेगळी कारणं तर असतातच. अष्टपुत्रे, ऑलरेडी खूप राग आलाय. हो हो. तुम्हाला आज फक्त एकच काम, 7वीच्या दुपारच्या बॅचवर 2 तास एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचं तुम्ही. काय म्हणजे काय? आणि हे बघा, यापुढे ना काहीही कारणं देऊन टाळाटाळ केलेली ना मला अजिबात चालणार नाही. निघा आता. आता बोलतोय. हो सर. हो सर थांबा. मगाशी तुम्ही काय केलं मला? कुठं काय केलं? मी काय नाही केलं सर. तुम्हीच मोहन सर, तुम्हीच. अहो मला नीट बोलता येत नव्हतं, माझं अंग पुढे जात नव्हतं. हो हे बघा मोहन सर, खरं सांगा, नाहीतर तुमची कंप्लेंट करेन मी. अरे मी काहीच नाही केलं गुणाजी. बरं आता मला जाऊ दे, मला खूप काम आहेत. मला मीच केलं सर, मला चांगलं माहिती आहे. मला ना खूप मज्जा येते इथे. मी रोज येणार आता इकडे. कशाला? अरे तू बघितलं नाहीस का?
आज सकाळपासून आतापर्यंत मी किती मदत केली आहे तुझी, आणि अशी मदत मी नेहमी करत राहीन. फक्त तू माझ्याशी लग्न कर. हे बघा, तुम्ही माझ्या आयुष्यात फार ढवळाढवळ करताय. आणि तुम्ही का करताय माझी मदत? मी मागितली का तुमची मदत? तुम्ही जा. बघ हा, तू माझी मदत नाकारतोयस. का करतो? आता मी होते म्हणून तुझ्यात एवढी शक्ती होती. म्हणजे फक्त माझ्या सोबत असण्याने तुझ्यात केवढा फरक पडलाय. नाही, ठीक आहे, मला मान्य आहे की तुमच्यात शक्ती आहे, तुम्ही शक्तिमान आहात, तुम्ही मला मदत करू शकता. अहो, पण मला नकोय तुमची मदत. जा तुम्ही इथून. असं माझ्याकडच्या शक्तीचा अंदाज नाहीये हा तुला. मी तुझी कामं जशी करू शकते ना पटापट, तशीच कामं बिघडूही शकते. लक्षात ठेव. नाही, मला कल्पना आहे तुमच्या अंगात खूप शक्ती आहे, तुम्ही कामं बिघडवू शकता. पण म्हणून काय मी आयुष्यभर तुम्हाला घाबरून राहायचं का? मी आयुष्यभर घाबरून नाही जगू शकत. बघा, मला तुमची मदत नकोय, तुम्ही जा इथून. मोहन, ठीक आहे तर मग. आतापर्यंत तू माझी चांगली बाजू बघितलीस. आता मी किती त्रासदायक ठरू शकते ते बघ. गुड मॉर्निंग मुलांनो. बसा 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 बसा. काय म्हणतात हे? काय म्हणतायत म्हणजे मी त्यांचा शिक्षक आहे, ते माझे विद्यार्थी आहेत, ते मला अभिवादन करतायत, शुभप्रभात असं म्हणतायत. हे बघा, ही माझी कामाची जागा आणि मला काम करताना कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. सर एकटेच काय बोलताय? तर आज आपण काय शिकणार आहोत? इतिहास. मोहन, लग्न कर ना माझ्याशी. असं काय करतोय? अहो, तुम्ही असं काय करताय? ही माझी कामाची जागा आहे. इथं मला काम करत असताना डिस्टर्ब करू नका. तुम्ही जा पाहू इथून. इकडे जायचं, इकडे इकडे. ऐका मुलांनो, आज आपण इतिहासात काय शिकणार आहोत? भारतीय इतिहासातलं एक काळं पान, जालियनवाला बाग हत्याकांड. तर या जालियनवाला आपण काय शिकणार आहोत? सर ते परत पुसलं गेलं. ठीक आहे, आता मी बोर्डावर लिहितच नाही, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते तुम्ही आपापल्या वहीत लिहून घ्या. तर 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या पवित्र दिवशी अमृतसरच्या जलियनवाला बाग मध्ये हजारोंच्या संख्येने शीख बांधव आणि भगिनी जमले होते आणि क्रूर कर्मा ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी त्या निष्पाप भारतीय जनतेवर बेछूट गोळीबार केला. महाराजांनी अफजल खान यांची भेट घ्यायचा प्रस्ताव स्वीकारला. तो देखील प्रतापगडावर. मधून महाराज कुठून आले? महाराजांना गडाची भौगोलिक रचना ठाऊक होती, त्याप्रमाणे त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली. समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नाही, कारण त्याच्यात क्षारांचं प्रमाण खूप असतं. पायथागोरसचं सगळं मिक्स झालंय. ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत इथे आहात ना, तोपर्यंत मी शिकवणारच नाही. शांत राहा. हसताय काय मुलांनो? शांत राहा. तुम्ही का माझ्या विद्यार्थ्यांसमोर माझा असा सारखा अपमान करताय? का छळताय मला? जा ना तुम्ही इथून. हे बघा, तुम्ही इथून गेला नाहीत ना, तर मी तुमच्याशी लग्न करण्याचा विचार देखील करू शकत नाही.
मोहन, हा मी जर आता इथून गेले ना तर ही सगळी मुलं माझ्या मागून येतील ना, कळलं? वा, कसा वर्ग निघून जाईल? मी त्यांच्या समोर उभा आहे इथे, मी शिकवतोय त्यांना, कोणी जाणार नाही. बघायचंय तुला? ठीक ठीक आहे, जा, कोणी नाही. श्श्श, मुलांनो हसू नका, इकडे लक्ष द्या. तर आपण काय शिकत होतो? जालियन. अरे आत्ता तर क्लास सुरू झाला, निघालात कुठे? अरे अजून प्रेम, कुठे थांबा? अरे कुठे? अरे 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 अर्धवट राहिलं. अरे शिक्षक, अहो काय करताय? अहो काय करताय तुम्ही? काय करताय काय तुम्ही? बेल काय वाजवताय? मोहन, तू जर माझ्यावर चिडलास ना असाच तर मी अशीच तिरकी घेईन ना तुझी. अहो बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, पण कामाच्या ठिकाणी अहो ही नोकरी माझं पोट आहे त्याच्यावर अवलंबून. अरे मुलांना थांबा, जाऊ नका. अरे कुठे? अरे तुम्ही बेल अष्टपुत्रे! काय 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 चाललंय तुमचं? काय? सगळे क्लास चालू असताना तुम्ही बेल का वाजवली? अष्टपुत्रे, कोणाच्या सांगण्यावरून केलं हे? मी सांगितलं का तुम्हाला? नाही ना. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी? की 2 तास इतिहासाचे वर्ग घ्या, हो ना? हो. मग काय चालू आहे? सगळी मुलं निघून गेली. अहो मॅडम, ते मी नाही केलं होत. हा सांग, काय कारण सांगणार आहात तुम्ही आता? बोला. अहो मी नाही मॅडम, या करतायत सगळं, मला पण वैताग आलाय. कोण? कोण त्या? कोण आहे त्या? आणि कुठे आहेत? अहो, या काय इथे उभ्या आहेत समोर. अष्टपुत्रे, हे तुम्ही आणि मी सोडून दुसरं कुणीही नाहीये. हो. अष्टपुत्रे, डोळे फुटलेत का तुमचे? स्वतःच्या बालिश चुका लपवण्यासाठी ही असली फाजील कारणं देताय? अहो मॅडम, खरंच सांगतो तुम्हाला, मी काही नाही केलं. अहो, या करतायत. अहो मला कंटाळा नाही. हो नाही नाही अष्टपुत्रे, हे आता फार अति होत आहे. हो ना, खरंच अति होत आहे. हो काय चाललंय तुमचं? डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या? अष्टपुत्रे, काय बोलते मी? काय विचार करताय? हो, सहलीवरून आल्यापासून बघते मी, तुम्ही असेच काहीतरी विचित्र बरळताय. हो खरंच. ते काही तुम्ही आत्ताच्या आता स्टाफ रूम मध्ये जाऊन बसा, जरा आराम करा. बरं. हे जर असंच चालू राहिलं ना तर कायमची सुट्टी देईन मी तुम्हाला. सुट्टी द्यावीच लागेल म्हणजे कठीण आहे या माणसाचं. खरंच कठीण. अहो काय हसताय? अय्या अष्टपुत्रे, अहो काय झालं? असे का बसलाय? डोकं दुखतंय का? हा नाही, विशेष काय नाही, जरा डोकं दुखतंय. तुम्ही नका काळजी करू. अहो असं कसं? अय्या, एकाने कल्पना सुचली. मी की नाही एक काव्य सादर करते स्वराची, म्हणजे बघा कशी जादू होते. जादू जादू नको, जादूचं नाव काढू नका तुम्ही. अहो आमच्या यांचं जेव्हा जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा मी सगळ्या झरझर झरझर कविता बोलून टाकते. आमचे तर आनंदाने उड्याच मारायला लागतात. हो. थांबा, आली. कोण आली? कोण आली? कोण आली? अहो कविता आली. कविता आली? ऐका हा. उडून जा शिरोक्लेश उडून जा, उडून जा शिरोक्लेश उडून जा, काव्याच्या कोमल भावनांनी त्रास सगळे विसरून जा. छान आहे ना? हो छान आहे, छान आहे. अजून एक ऐकवत्या? आता कशाला अजून एक? झालं, मगाची झाली. बरं वाटतंय ना तुम्हाला? मग अजून एक ऐकवते, ऐका. आली परत कविता. आठवड्याचे 7 वार, शनिवार नंतर रविवार. पहिल्यापासून तसंच आहे. अहो ऐका हो, आठवड्याचे 7 वार, शनिवार नंतर रविवार, सुट्टीच्या दिवशी आनंदाला उरत नाही पारावार. हो छान 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 छान. मोहन, असा कसा रे तू? ही बाई तुला इतकी छळतीये पण तिचं मात्र कौतुक करतोस, आणि मी तुला मदत करतेय तर तू मला वाईट वागवतोस. अहो मी त्यांचं नाही कौतुक करत आहे, त्यांच्या कवितांचं कौतुक करतोय. आणि त्यांना माझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाहीये.
उद्या तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट सोडा, मी बघा तुमच्या सगळ्या गोष्टींचं कौतुक करतो की नाही. असा कसा सोडेल? त्याच्यासाठीच तर मी आलीये. अहो लग्न तर करावंच लागेल. मला लग्न करणं शक्य नाहीये हो. अय्या कोणाशी लग्न करताय? हा माझ्याशी? नाही नाही अहो माझं लग्न झालंय की. ते झालं. हा पण झालं नसतं ना तर नक्की लग्न केलं असतं तुमच्याशी. आली 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 आली. ऐका, लग्न करा म्हणाले सगळे जाता जाता. लग्न करा म्हणाले सगळे जाता जाता. आमचे हे भेटले नसते तर हा मोहनही चालला असता. छान लिहूनच ठेवते. मोहन, ही बाई तुला इतकी छळते, तुला एवढा त्रास होतोय तर सांगून टाक ना तिला की तुझ्या कविता वाईट आहेत. अहो असं कसं सांगणार, त्यांना वाईट वाटेल. अरे मग वाटू दे. तिला वाईट वाटेल म्हणून तू का त्रास करून घेतोयस? स्पष्ट बोल. नाही मी नाही सांगू शकणार. मोहन, नाही. आणखी काय? हे बघा, कविता बंद करा या तुमच्या भिकार अर्थहीन जीव घेण्या कविता पहिल्यांदा बंद करा. नाही आवडलं का? अहो नाही आवडल्या, डोकं फुटायची वेळ आली. असं वाटतं कवटी फुटून मेंदू बाहेर येईल आणि असा असा तडफडेल. काय कविता आहेत तुमच्या? या कविता करणं बंद केलं नाही तर याद राखा, पुन्हा असल्या कविता करायच्या नाहीत. लंकेबाई रडू नका. काय केलं तुम्ही? पुन्हा काहीतरी गोंधळ घालतात ना. तुमच्यामुळे काही बाई बोललो मी त्यांना. तू खरं ते बोललास, बाकी काहीच नाही. तुझ्या मनात जे होतं ना खरं, ते मी फक्त बाहेर काढलं. अहो पण तुम्ही का माझ्या पाठी लागलाय? माझ्या आयुष्यात घोळ आहेत ते कमी आहेत का? अहो प्लीज तुम्ही निघून जा हो इथून. अरे मोहन, प्लीज निघून जा. ऐका माझं, प्लीज. रात दिन सारे स्वप्नात गुरफटतो, जाग येता करे पडतो फरफटतो. पातळी पडलेला गोड म्हणावे, पाठी पडलेला सोड म्हणावे, तरीही कधी कधी काय चाललंय काय? भागो 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 मोहन प्यारे. मोहन, इतक्या सहज सुटका नाही बर का. लक्षात ठेव, माझ्याशी वैर म्हणजे मंगळावर जाईल. काय रे मोनू? काय रे मोनू? हा काय झालं? कुठं काय मस्ती चढली तुला? हा हिंमत वाढली तुझी? या कामिनी मॅडमला का रडवलंस तू? अहो मी नाही रडवलं त्यांना. अगं बाई, असं काही खोटं बोलणं? आमचे हे पण असेच खोटं बोलायचे. हो, सगळे पुरुष पहिले सारखेच. पण पुरुष सगळे सारखे. अहो कामिनी मॅडम जरा शांत राहा. मी बोलतोय ना, आय विल हँडल दिस मॅटर. काय रे मोनू? काय काय नाटकं चालली सकाळपासून? कुणी अंगात घुसलं बिसलं की काय तुझ्या? सकाळी आल्या आल्या त्या बिचाऱ्या गुणाजीला त्रास दिला, मग काय निम्मा तास झाला आणि पोरच सोडून दिली. आणि आता या बिचाऱ्या कामिनी मॅडमला रडवतो. तुझ्यात जर एवढी हिंमत असेल ना, माझ्यावर दाखव ना तुझी मर्दानी. बायकांना काय रडवतोस रे? हिंमत असेल ना तर माझ्याशी दोन हात कर. काय काय हिंमत आहे तुझ्या? हो म्हात्रे सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी काहीच करत नाहीये. या बाई माझ्याकडनं करवून घेत आहेत. हे गप्पे, काय फालतू बडबड करतो? कोण आहे इथं? हे बघ मोनू, खूप झाला तुझं. आता एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक. चल होऊन जाऊ दे दोन दोन हात. चल. वाव मोहन, तुझं काही होऊ शकत नाही आयुष्यात. मदन, आय एम सो प्राऊड ऑफ यू. हे मोनू,
ए कुठं गेला तू? बोल ना माझ्याशी. आहे हिम्मत आहे? हा बोल ना. माझ्या मोहनची हिंमत काढतोस? माझ्या? थांब, आता दाखवतेस तुला माझा इंगा. रम रुई पट्टा विट्टी हाडूक फट.